सत्य असेल तेच दिसेल. गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात आज एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात झाला. बारडोलीच्या उवा गावाजवळ महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 7 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. रस्त्यावर उलटलेल्या एका टँकरला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असून एक बस CNG वर चालणारी असल्यानं धडकेनंतर काही वेळातच तिला आग लागली. या अपघातात 17 जण जखमी झाले असून त्यापैकी 7 जण गंभीर आहेत. या गंभीर जखमींना सुरत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार बारडोली उवा महामार्गावर एक टँकर पलटी झाला होता. या पलटी झालेल्या टँकरला धडक टाळण्यासाठी पाठीमागून येणाऱ्या महाराष्ट्र पासिंगच्या ST बस चालकानं गाडी वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेगावर नियंत्रण न राहिल्यानं बस चालकाचा ताबा सुटला. बस थेट दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर गेली आणि समोरून येणाऱ्या महाराष्ट्र पासिंगच्या दुसऱ्या एका भरधाव ST बसला या बसनं जोरदार धडक दिली. ही समोरासमोरची धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसेसचं मोठं नुकसान झाले. एका बसचा समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला असून दुसरी बस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. रस्त्यावरून खाली गेलेली बस CNG वर चालणारी होती. धडक बसताच इंधनाची गळती होऊन बसला भीषण आग लागली. काही वेळातच आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.